मित्रांनो नमस्कार, मी रवींद्र गुरव आपल्या या आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो अगदी 5 वाजेची आपली वेळ होती आणि आपल्याला 5-10 मिनिटं थोडंसं आपल्याला उशीर झालेला आहे। इट्स ओके। पण मित्रांनो अगदी मनापासून मी आपलं सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपणा सर्वांना वंदन करतो। मित्रांनो बदलत्या काळानुसार आपल्या स्वतःमध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आवश्यक तो बदल, सकारात्मक बदल झालाच पाहिजे। जर आपण तो सकारात्मक बदल स्वीकारत नसाल तर आपण कुठेतरी मागे आहोत हे आपल्याला स्पष्टपणे आपल्याला काळ आणि वेळ यांच्या पलीकडे जाऊन आपण काम करीत आहोत। कितीही संकट असेल तरी त्या संकटामध्ये आपण एक योग्य मार्ग आपण निवडत आहोत आणि आपण आपलं काम सुरू ठेवतोय। मोफत ऑनलाईन क्लास असतील किंवा व्यक्तिमत्व विकासाचे काही कॅम्प्स असतील, गरजू जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी शैक्षणिक साधने जे काही असतील ती सुद्धा आपण पुरवित असतो। अगदी तुमच्यासारख्या एक व्यापक विचारांच्या लोकांच्या मदतीने आणि याच पद्धतीने आपण तंत्रज्ञानाचा जो वापर आहे तो प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा या अनुषंगाने आपण विविध असे कोर्सेस सुद्धा राबवलेले होते। त्यात चला बनूया आयसीटीच्या बॉस असेल, त्याचबरोबर दुसरी बॅच आपण घेतली होती आयसीटी सुपर 30, तिसरी बॅच आपण घेतली होती सुपर आयसीटी मास्टर कोर्स, त्यानंतर चौथी बॅच आपण घेतलेली होती आयसीटी मास्टर कोर्स 2, त्याचबरोबर चौथी बॅच आपण घेतली होती आयसीटी मास्टर कोर्स 3 आणि या विविध कोर्सेसच्या माध्यमातून त्याचबरोबर मोफत ई साहित्य निर्मितीचे सुद्धा आपले सेशन्स चालतात। मित्रांनो या सगळ्या गोष्टी करत असताना आपली अतिशय मोलाची मला मदत लाभलेली आहे। मित्रांनो मी थोडक्यात माझा परिचय करून देतो। अगदी एक औपचारिकता असते कोणत्याही कार्यक्रमाला किंवा एखाद्या सेशनला आणि त्यासाठी एक छोटासा परिचय मी माझा करून देतो। मित्रांनो नमस्कार, मी रवींद्र अरुण गुरव, माझं शिक्षण MA इंग्लिश आणि BEd आहे। तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारचं एक औपचारिक असं शिक्षण पूर्ण केलेलं नाहीये, पण तरी सुद्धा अगदी तुमच्यासारखे मला नवीन गोष्टी शिकण्याची आवड असल्यामुळे या गोष्टी मी करीत असतो। रामकृष्ण विवेकानंद फाउंडेशन नावाची एक NGO आपण चालवतो। स्पेशली विद्यार्थी आणि युवक यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपली ही फाउंडेशन काम करीत असते। त्याचबरोबर एकूण 12 वर्षाचा मला अध्ययन आणि अध्यापनाचा अनुभव आहे। नेमसुशील विद्यामंदिर तळोदा या ठिकाणी मी मागील 11 वर्षापासून अध्ययन अध्यापनाच्या सेवा करीत आहोत। 8 वर्षापासून मला ई साहित्य निर्मितीचा अनुभव आहे। मित्रांनो माझे एक मिशन आहे की महाराष्ट्रातील कमीत कमी 10,000 शिक्षकांना, महाराष्ट्रातील कमीत कमी 10,000 शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन आणि अध्यापन करण्यास सक्षम करणे। यस, हा माझा एक मिशन आहे, हे माझं मिशन आहे आणि हे मिशन मला कंप्लीट करायचे आहे आणि ते फक्त आपल्या सहकार्याने। यस, आणि मित्रांनो जोपर्यंत आपण पारंपरिक शिक्षणाला आधुनिक शिक्षणाची जोड देत नाहीत तोपर्यंत 21व्या शतकातला विद्यार्थी घडणार नाही। आणि विद्यार्थी नुसतं घडवायचे नाहीये तर राष्ट्र आपल्याला निर्माण करायचे आहे। यस, आपण विद्यार्थी घडवत नाहीत तर आपण राष्ट्र निर्माण करतो आणि यासाठी आपल्याला पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षणाची सुद्धा जोड असली आवश्यक आहे। आणि जोपर्यंत आपण ते आधुनिक शिक्षणाचा अवलंब करत नाहीत, आपण त्याचा वापर करत नाहीत तोपर्यंत आपण कुठेतरी कमी पडणार आहोत। कारण आजचे जे विद्यार्थी आहेत ते स्मार्ट विद्यार्थी आहेत। आजचे विद्यार्थी स्मार्ट विद्यार्थी आहेत आणि या स्मार्ट विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना सुद्धा स्मार्ट बनावं लागेल।
प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि आजचे विद्यार्थी आपण बघतो अगदी छोटे छोटे बालकं अतिशय सुंदर पद्धतीने मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर या सगळ्या गोष्टी हाताळतात. आणि यांना जर आपल्याला घडवायचे असेल तर आपल्याला सुद्धा त्या गोष्टी जमल्या पाहिजेत. मी स्पष्टपणे मानतो कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. अति जे पण असेल ते विषासमान असतं. परंतु मित्रांनो, एका मर्यादेमध्ये एक सकारात्मक वापर आपण या सगळ्या गोष्टींचा करू शकतो. येस मित्रांनो, आजपर्यंत या सगळ्या प्रयत्नातून आपण 780 शिक्षकांना मोफत ई साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण आपण दिलेलं आहे. येस, त्याचबरोबर 490 शिक्षकांना पेड कोर्सेसद्वारा आपण ई साहित्य निर्मितीचे प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि हे सर्व या लॉकडाऊनच्या काळातच. येस मित्रांनो, सांगताना मला आनंद वाटतो की या ठिकाणी 1270 असे आदरणीय वंदनीय गुरुजनांना आपण तंत्रज्ञानाचं ई साहित्य निर्मिती करण्याचं स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण दिलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील शिक्षक आपल्याला जोडलेले आहेत, या अभियानाला जोडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे गडचिरोली, नंदुरबार आपण बघू शकतो किती मोठं अंतर असेल. पुणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, चंद्रपूर, औरंगाबाद, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक आपल्याला जुळलेले आहेत. अगदी प्राथमिक शिक्षकांपासून माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि सिनियर कॉलेजचे शिक्षक बंधू भगिनी सुद्धा, प्राध्यापक वर्ग सुद्धा आपल्याला या सगळ्या कोर्सेसमध्ये आपल्याला जुळलेले आहेत. अगदी तुमच्याच आशीर्वादाने आणि तुमच्याच मार्गदर्शन तुमच्याकडून मी भरपूर शिकलेलो आहे. आणि त्याच्यातूनच या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप एक एक पाऊल पुढे टाकण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपले हे सर्व कोर्सेस, जे मोफत कोर्सेस असतील, पेड कोर्सेस असतील, ते आपण झूम मीटिंगवर घ्यायचो, कधी आपण यूट्यूबवर घ्यायचो. आता त्याच्याही पुढे जाऊन आपण आता एक वेबसाईट तयार केलेली आहे. या वेबसाईटवर आपण या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. अगदी मोफत असतील किंवा पेड असतील. आणि फक्त शिक्षक नाही तर विद्यार्थी आणि शिक्षक दोघांना उपयोगी ठरतील अशी आपण या ठिकाणी एक वेबसाईट तयार केलेली आहे. मग या वेबसाईटला आपण नाव दिलेलं आहे ravindra.guru.in. येस, ravindra.guru.in. तो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की ravindra.guru.in का 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 असा प्रश्न तुमच्या मनात पडेल. मित्रांनो, याचे उत्तर आपल्याला अगदी स्पष्टपणे देता येईल. परंतु शिकण्याची प्रक्रिया सुलभ आणि सातत्यपूर्ण व्हावी यासाठी आपण ravindra.guru.in हे तयार केलेले आहे. बदलत्या काळानुसार आपली कौशल्य विकसित करण्यासाठी आपण ravindra.guru.in ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे. 21व्या शतकातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आवश्यक असणारी ही साईट आपण तयार केलेली आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे समय के साथ चलो. येस, समय के साथ चलो. आज प्रत्येक शिक्षकाचा एक ब्लॉग असणं आवश्यक आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की एक वेबसाईट असणं सुद्धा आवश्यक आहे. आणि समय के साथ चलो. अगदी आज आपण एका फक्त 4 भिंतीमध्ये आपण फक्त शिक्षण करू शकतो अशी आता परिस्थिती राहिलेली नाहीये. यांच्या पलीकडे जाऊन आपण आज शिकत आहोत. आणि याच्यासाठी जर जो एक चांगला प्लॅटफॉर्म असेल तर तो प्लॅटफॉर्म मला वाटतं एक वेबसाईट आहे. आणि म्हणून या वेबसाईटची आपण निर्मिती केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळे वेगळे वेबसाईट्स आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक ठिकाणी. अगदी शॉपिंग करण्यासाठी असेल, शॉपिंग करण्यासाठी सुद्धा आपली एक विशिष्ट अशी वेबसाईट आहे की नाही. बँकिंगचे वेबसाईट्स असतात. प्रत्येक क्षेत्राची वेबसाईट आहेत. तर मित्रांनो, एक कोर्सेससाठी आपण वेबसाईट का तयार करू नये. आणि विशेष म्हणजे अशी वेबसाईट तयार करून त्यावर असे कोर्सेस सेल करणं किंवा मोफत त्याच्यात ट्रेनिंग देणं ही एक मोठी गोष्ट कदाचित मला वाटत होती. परंतु एक नंदुरबार सारख्या एक जिल्ह्यामध्ये राहून आपण हे करतोय. येस मित्रांनो,
मला सांगताना आनंद होतो की नंदुरबार सारख्या जिल्ह्यातील विद्यार्थी पुणे, मुंबई सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन शिकतात. यस, पण या ठिकाणी मला विशेष करून सांगावंसं वाटतं की मुंबई आणि पुणे येथील शिक्षक बंधू भगिनी सुद्धा आपल्या या कोर्सेसमध्ये जॉईन झालेले आहेत आणि नंदुरबार मध्ये ते शिकतायत. यस, आणि ह्यावरून मला एक सांगायचे मित्रांनो की अगदी स्थळ, काळ आणि वेळ यांच्या पलीकडे आपण गेलेलो आहोत. अगदी कोणत्याही एखाद्या व्यक्तीची, एखाद्या गावाची, एखाद्याची मोनोपॉली आजच्या परिस्थितीमध्ये राहिलेली नाहीये आणि यासाठी या वेबसाईटची मला गरज वाटली. मित्रांनो, अगदी स्थळ, काळ आणि वेळ यांच्या पलीकडे जाऊन आपण आज शिकतोय. विशेष म्हणजे ग्रामीण भाग आणि शहर, ग्रामीण आणि शहर यांच्यामध्ये आपण एक दुरावा कमी केलेला आहे. यस, या कोर्सेसच्या माध्यमातून, या वेबसाईटच्या माध्यमातून तो दुरावा कमी होणार आहे. विशेष म्हणजे मोफत आणि सशुल्क असे दोन्ही कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. यस, आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो की विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, तंत्रज्ञान, करिअर गायडन्स आणि व्यक्तिमत्व विकास या गोष्टी सुद्धा आपल्याला या वेबसाईटमध्ये उपलब्ध असणार आहेत. आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इंग्लिश स्पीकिंग, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, करिअर गायडन्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला ही वेबसाईट अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यस, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही वेबसाईट उपयोगी ठरणार आहे. मित्रांनो, मग यासाठी इतर साईट नाहीत का, अशा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो. यासाठी इतर साईट्स नाहीत का? यासाठी इतर साईट्स आहेत. यासाठी इतर साईट्स आहेत मित्रांनो, 100% आहेत. उदाहरणार्थ, एक इंटरनॅशनल लेवलला अशा अनेक साईट्स आहेत. मग कोर्सेरा असेल, उडेमी असेल, इडेक्स असेल, लिंक्डइन लर्निंग असेल, अशा अनेक साईट्स आपल्याला आहेत उपलब्ध. परंतु मित्रांनो, एक सांगावंसं वाटतं, आहेत साईट्स आहेत, उपलब्ध आहेत, परंतु प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम असा आहे की हे जे साईट्स आहेत, ह्या जे काही साईट्स आहेत, या सर्व साईट्स कशा आहेत? इंग्रजीमध्ये ट्रेनिंग देतात. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी फी सुद्धा जास्तीची असते. यस, या सगळे जे काही आपण वेगळे जे काही साईट्स आहेत त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये, मॅक्झिमम इंग्रजीमध्ये कोर्सेस असतात आणि विशेष म्हणजे कॉस्टली पण असतात. मग जर असे इंटरनॅशनल लेवलला असे साईट्स आहेत, मग नंदुरबार जिल्ह्यातून अशी साईट का निर्माण होऊ नये? जर इंटरनॅशनल लेवलला असे मोठमोठे साईट्स आहेत, तर अशाच प्रकारची साईट एक नंदुरबार जिल्ह्यात राहून एखादा शिक्षक का तयार करू शकत नाही? आणि यामुळे आपण ही साईट तयार केलेली आहे. यस मित्रांनो, आणि मित्रांनो, आणि ही साईटचे नाव आपण ठेवलेलं आहे ravindra.guru.in. यस, ravindra.guru.in. तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटत असतील. मित्रांनो, आपल्याला जर या गोष्टी पटत असतील तर कृपया आपण यस टाईप करा. यस टाईप करायची तर आपल्याला गोष्टी पटत असतील. यस, कृपया यस टाईप करायचे. या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला पडत असतील तर आपण यस टाईप करायचे. येस, व्हेरी गुड. थँक्यू सर. अगदी तुमचे मनापासून मला या ठिकाणी शुभेच्छा लाभतायत आणि अगदी तुमच्या शुभेच्छांमुळे त्या सगळ्या गोष्टी मी करू शकतोय. मी या ठिकाणी नाव घेऊ शकतो बघा. आदरणीय किशोरजी कलाल सर, धन्यवाद. आदरणीय नितीन सनेर सरजी, धन्यवाद सर, खूप खूप आभारी. आदरणीय प्रोफेसर देसले सरजी, थँक्स सरजी. आदरणीय शिवभक्त विनोद पगार सरजी, धन्यवाद. वसंत पाटील सरजी, धन्यवाद सर. आदरणीय सागर मराठे सरजी, धन्यवाद.
आदरणीय मनोज जावरे सरजी, खूप खूप अभिनंदन, धन्यवाद, मनापासून हार्दिक आभार. त्याचबरोबर आदरणीय हेमलताजी सोनोने मॅडम, धन्यवाद मॅडम, अगदी आपण माझ्या आईसारख्या आहात आणि अतिशय वेळोवेळी आपण मला सहकार्य आणि मार्गदर्शन सुद्धा करीत असतात. धन्यवाद मॅडम. नीरज बावा, धन्यवाद, माझा विद्यार्थी आहे आणि अतिशय अतिशय सुंदर असं त्याला या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये त्याला सुद्धा ज्ञान आहे. अतिशय मला अभिमान वाटतो या नीरज बाबाच्या. सुंदर अशा सगळ्या गोष्टी, ब्लॉगिंग असतील, सगळ्या गोष्टी तो अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतोय. व्हेरी गुड. त्याचबरोबर आनंद गवडे सरजी, धन्यवाद सरजी. आदरणीय बेलेकर सरजी, धन्यवाद, माझे मित्र. आणि त्याचबरोबर आदरणीय संदीप सरजी, धन्यवाद, धन्यवाद. आदरणीय राजेश चौधरी सरजी, आदरणीय साळवी सरजी, आदरणीय पाटील सरजी, धन्यवाद धन्यवाद. ओके, ठीक आहे मित्रांनो, आपण पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्ही हे जे काही बघत आहात, हे एक OBSच्या माध्यमातून बघत आहात. आणि अशा प्रकारची सिस्टीम तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. लक्षात घ्या, लाखो रुपये खर्च केल्याची ही सर्व सेटिंग्स किंवा अशा प्रकारची जी काही आपल्याला पद्धत असेल किंवा ही जी काही सगळ्या प्रकारचा सेटअप असेल, तुम्ही बघतायत की मी बोलतोय आणि माझ्या मागे सगळ्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवर, माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत किंवा माझ्या पाठीमागे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. येस. आणि हे सर्व नियोजन करायला किंवा अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची अशी सिस्टीमची आवश्यकता असते आणि त्याला लाखो रुपये खर्च सुद्धा येतो मित्रांनो, लाखो रुपये. परंतु मी हे सर्व आणि फक्त एका लॅपटॉपच्या मदतीने करतोय. आय एम डुईंग ऑल दिस थिंग्स बाय युझिंग ओनली लॅपटॉप, सिम्पली लॅपटॉप. येस, आय हॅव ओनली लॅपटॉप अँड मोबाईल अँड आय एम डुईंग ऑल दिस थिंग्स. आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकतात मित्रांनो. बघा, ऑनलाईन टीचिंग करताना आपल्याला या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात आणि त्यासाठी तुम्ही अशा प्रकारची सिस्टीम जर तयार केली तर आपण किती प्रभावीपणे आपलं अध्यापन करू शकतो, आहे की नाही. आणि त्यासाठी मित्रांनो OBS, ओपन ब्रॉडकास्टिंग सिस्टीम स्टुडिओ ही अतिशय आवश्यक असते आणि त्याच्या माध्यमातून मी हे सगळं करतोय. येस. आणि या ravindraguru.in या साईटवर आपण OBS हा कोर्स लॉन्च करीत आहोत. आज या वेबसाईटवर आपण तो कोर्स लॉन्च करणार आहोत. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बघा, मी माझ्या पाठीमागे तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. येस, आपण या ठिकाणी बघतोय. OBS, YouTube आणि PPT यांच्या माध्यमातून मी या सगळ्या गोष्टी करतोय. आपण या ठिकाणी बघू शकतात, OBS, YouTube आणि PPT या फक्त 3 गोष्टींचा उपयोग करून मी हा सर्व सेटअप उभारलेला आहे. किती इफेक्टिव्ह आहे बघा मित्रांनो. अगदी सुंदर पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी हँडल करीत आहोत. विशेष म्हणजे मी एकटा आहे, एकटा. मी कोणाचीही या ठिकाणी मदत घेतलेली नाही. इथे माझ्यासोबत कोणीही नाहीये. मी एकटा ही सगळी सेटिंग केलेली आहे आणि या ठिकाणी काम करतोय. आणि अशी सेटिंग आपण सुद्धा करू शकतात. आपण सुद्धा या पद्धतीच्या एक इफेक्टिव्ह ऑनलाईन टीचिंग करू शकतात. एखादं सेशन आपण करू शकतात. आणि मित्रांनो, यासाठी आवश्यक आहे OBS, ओपन ब्रॉडकास्टर स्टुडिओ, ओपन ब्रॉडकास्ट सिस्टीम. आणि याच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतात मित्रांनो. आणि हा कोर्स आपण या ठिकाणी आज लॉन्च करीत आहोत. मी अगदी थोडक्यात या कोर्सबद्दल तुम्हाला सांगतो आणि आपल्या वेबसाईटवर मी तुम्हाला घेऊन जातो. या कोर्सबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो आणि आपल्या वेबसाईटवर मी तुम्हाला घेऊन जातो आणि आपली वेबसाईटची आपण लॉन्चिंग करूया. मित्रांनो, OBS आणि Camtasia ॲडव्हान्स कोर्स आपण या ठिकाणी घेतलेला आहे. याची जी काही मूळ किंमत आहे ती 3500 रुपये आहे. परंतु आज लॉन्चिंग असल्यामुळे आपण या कोर्सची जी फी आहे ती फक्त 1500 रुपये ठेवलेली आहे. मित्रांनो, मला सांगताना आनंद होतो की इतर जे प्लॅटफॉर्म्स असतील, इतर ठिकाणी OBS सारख्या एक सिस्टीम शिकण्यासाठी तुम्हाला
जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात, परंतु या ठिकाणी फक्त तुम्हाला 1500 मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. अगदी मी ज्या पद्धतीने हे करतोय ती टेक्निक सुद्धा. त्याचबरोबर यामध्ये मी तुम्हाला काही बोनस कोर्स सुद्धा देणार आहे. म्हणजे पीपीटी अगदी बेसिक टू ॲडव्हान्स 499 रुपयाचा कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. पीडीएफ बेसिक टू ॲडव्हान्स हा कोर्स सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. ब्लॉग म्हणजे ब्लॉगिंग अगदी ॲडव्हान्स पर्यंत, बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत 499 रुपयाचा कोर्स हा सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये बोनस मिळणार आहे. ऑडॅसिटी 2999 रुपयाचा हा एक कोर्स आहे. म्हणजे आपला ऑडिओ एडिटिंग करण्याचा, जसं स्टुडिओमध्ये आपण रेकॉर्डिंग करतो, स्टुडिओ इफेक्टमध्ये आपण ज्या पद्धतीने काम करतो, अगदी त्या पद्धतीची ऑडिओ एडिटिंग तुम्ही या ऑडॅसिटीमध्ये करू शकतात. आणि हे सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे जर तुम्ही या कोर्सला आज प्रवेश घेतला तर. त्याचबरोबर मित्रांनो, मला सांगताना आनंद होतो की या ठिकाणी या सगळ्या कोर्सेसची मार्केट व्हॅल्यू आहे 5,996 रुपये. परंतु हे सर्व आणि सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त 1500 रुपयामध्ये. आणि मित्रांनो, जर तुम्ही या कोर्सला आज प्रवेश घेतला तर तुम्हाला हा डिस्काउंट मिळणार आहे. अगदी या ऑफर नंतर फक्त कॅमताशा आणि ओबीएस आणि कॅमताशा स्टुडिओ याची किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, परंतु हे जे काही बोनस कोर्सेस आहेत ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार नाहीत. म्हणून जर तुम्हाला हे सगळ्या सिस्टीम्समध्ये तुम्हाला शिकायचे असेल, जाणून घ्यायचं असेल, तर 100% तुम्ही या कोर्सला प्रवेश घ्या. चला मित्रांनो, या वेबसाईटवर आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो ते आपण बघूया. ओके, तर कॅमताशा आणि ओबीएस याची 1500 रुपये किंमत आहे. फक्त तुम्हाला ते मिळणार आहे 1500 रुपीजमध्ये. ऑफर फक्त या वीकसाठी आहे. येस, ठीक आहे मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईटवर जाऊया. आपल्या वेबसाईटवर आपण जाऊया आणि आपल्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण हा कोर्स कसा करू शकतात, आपल्या वेबसाईटवर नेमकं काय काय आहे ते आपण बघूया. त्याला सगळ्यात आधी मी काय करतो, आपली वेबसाईट ओपन करतो. ओके, मी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसते माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दिसत असेल. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं मित्रांनो, की ravindragurav.in सर्च करायचे आहे. ravindragurav.in आपल्याला सर्च करायचे आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला ही साईट दिसेल, या ठिकाणी दिसते आपल्याला बघा, ravindragurav.in. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही साईट ओपन झालेली दिसेल. ravindragurav.in नावाची एक साईट आहे आणि या साईटवर आपण बघू शकतात की अतिशय सुंदर असे कोर्सेस तुमच्यासाठी या ठिकाणी तयार केलेले आहेत. आणि 21व्या शतकातील आदर्श व आधुनिक जीवन जगण्यासाठी पारंपरिक शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी यासाठी विद्यार्थी आणि वंदनीय गुरुजनांसाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. येस, अगदी सुरुवातीच्या मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि आपल्या या ठिकाणी एक ब्रीद वाक्य आपण या ठिकाणी बघू शकतो आणि ते म्हणजे की लर्निंग टुडे फॉर ब्राईट टुमॉरो. येस, लर्निंग टुडे फॉर ब्राईट टुमॉरो. कारण उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला आज शिकावं लागेल. येस, उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला आज शिकावं लागेल मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला आज शिकायचे आहे. प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट आपल्याला शिकायची आहे. या ठिकाणी बघा, आपण केली पाहिजे तशी काही कोर्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. जर मला असं वाटलं की मला हा ओबीएस हा कोर्स मला करायचा आहे, बघा या ठिकाणी ओबीएस अँड कामताशिया, मी काय करतो, ओबीएस वर क्लिक करतो. ओबीएस वर या ठिकाणी क्लिक करतोय. ओबीएस वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा ओबीएस अँड कामताशिया याला मी क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर
अगदी ज्या पद्धतीने आपण ऑनलाईन शॉपिंग करतो अगदी त्या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत. अगदी ऑनलाईन शॉपिंग करतो त्या पद्धतीने. ऑनलाईन शॉपिंग ज्या पद्धतीचे असतात अगदी त्या पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकणार आहात. आणि मित्रांनो, मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की मी ॲट अ टाइम 2 ठिकाणी लाईव्ह जातोय. मी एक YouTubeवर पण लाईव्ह आहे आणि आपल्या फेसबुकच्या पेजवर सुद्धा लाईव्ह आहे. आणि हे सर्व कशामुळे शक्य होते माहिती? कशामुळे होते? या OBS मुळे शक्य होते. OBS मुळे, ओपन ब्रॉडकास्टर स्टुडिओमुळे. येस. आणि यासाठी आपल्याला हा कोर्स आपल्याला विकत घ्यायचा असेल तर आपण काय करू शकतात बघा. ॲड टू बास्केट करायचे आहे. ॲड टू बास्केटवर मी क्लिक करतोय बघा. ॲड टू बास्केट. ॲड टू बास्केट केलं की आपल्याला आपली बास्केट मीन्स आपण जे काही कोर्स सिलेक्ट केलेला आहे तो सिलेक्ट केलेला कोर्स आपण या ठिकाणी आता बघू शकतात. व्ह्यू बास्केटमध्ये बघा, या ठिकाणी व्ह्यू बास्केट तुम्हाला दिसते. हा व्ह्यू बास्केटवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. या व्ह्यू बास्केटवर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी दिसते बघा. ओके, ॲड टू बास्केटवर क्लिक केलेलं आहे. व्ह्यू बास्केट. ओके, ऑलरेडी आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत 2 कोर्सेस आहेत. मी एक कोर्स करतो कारण ओके, आणि या ठिकाणी अपडेट बास्केट करतो. येस, एकदा आपण बघायचे आहे. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसते बघा की कोर्सेस आपला OBS कॅमताशिया ॲडव्हान्स कोर्स 1500 रुपये फक्त, आणि त्याची मूळ किंमत जी आहे ती 3500 रुपये आहे. आणि इथे आपल्याला प्रोसीड टू चेकआउट करायचं असतं बघा. प्रोसीड टू चेकआउट. प्रोसीड टू चेकआउट केलं की आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाची एक गोष्ट आहे की या ठिकाणी एक पेज ओपन होतोय. या ठिकाणी आपल्याला ते काय विचारतंय की इफ यू हॅव शॉप्ड विथ अस बिफोर प्लीज एंटर युअर डिटेल्स इन द बॉक्स बिलो. म्हणजे तुम्ही याआधी जर समजा एखादा कोर्स परचेस केला असेल, याआधी जर तुम्ही या ठिकाणी अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? युजर नेम आणि ईमेल टाकावं लागेल. पण तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात, इफ यू आर फर्स्ट टाइम हिअर देन यू हॅव टू स्किप लॉग इन. तुम्हाला स्किप लॉग इन करावं लागेल बघा. या ठिकाणी स्किप लॉग इन दिसते. या स्किप लॉग इनवर आपण क्लिक करायचे. स्किप लॉग इन केल्यावर आपल्याला या ठिकाणी दिसते बिलिंग ॲड्रेस. बिलिंग ॲड्रेसमध्ये आपण इन्फॉर्मेशन भरायची. नेम आहे, लास्ट नेम आहे, स्कूल आहे, टाउन आहे, मोबाईल नंबर आहे, आणि क्रिएट अकाउंट आपल्याला करायचे आहे. येस, क्रिएट अँड अकाउंट यावर क्लिक करायची. क्रिएट अँड अकाउंटवर आपण क्लिक केलेलं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट आपण केलेलं आहे. नेक्स्ट म्हटल्यावर आपल्याला या ठिकाणी एक पेमेंट गेटवे येतं. या पेमेंट गेटवेवर आपण टर्म्स अँड कंडिशन जी आहे त्याला क्लिक करायची आणि प्लेस ऑर्डर करायची. प्लेस ऑर्डर. ऑर्डर प्लेस करायची. आणि ऑर्डर प्लेस केल्यानंतर आपण या ठिकाणी काय करू शकतात? ऑर्डर प्लेस केल्यानंतर आपण हा कोर्सला असलेली जी काही फी आहे ती तुम्ही या ठिकाणी पे करू शकतात. आपण बघूया. अगदी सिंपल सिस्टीम आहे. आणि इथे तुम्ही नेट बँकिंग असेल, UPI असेल, फोनपे असेल, गुगल पे असेल, ATM कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, कोणत्याही माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकतात. अगदी सुरक्षित पेमेंट गेटवे आहे. रेझर पे नावाची जी काही पेमेंट गेटवे असते की जी आपल्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक विश्वसनीय अशी एक पेमेंट गेटवे आहे की त्याच्यावर आपण ही पेमेंटची सुविधा केलेली आहे. आणि इथे आपल्याला आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडायचा आहे आणि पेमेंट करायची आहे. येस मित्रांनो, ही पेमेंट तुमची झाली की तुम्हाला या ठिकाणी वरती तुम्हाला दिसते पण नेव्हिगेशन दिसते वरती. या नेव्हिगेशनवर जर तुम्ही क्लिक केलं, या नेव्हिगेशनवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल डॅशबोर्ड. डॅशबोर्डवर तुम्ही गेलात. डॅशबोर्डमध्ये तुम्ही जे कोर्स परचेस केलेले आहेत त्यांची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसेल.
उदाहरणार्थ अनरोल्ड कोर्सेस या ठिकाणी बघायचे आपल्याला. अनरोल्ड कोर्सेस आपण या ठिकाणी करायचे आहे. आणि अनरोल्ड कोर्सेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल आपला हा OBSचा जो कोर्स आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मी त्यावर क्लिक करतो. आता हा कोर्स आपला आता सुरू झालेला आहे. आपण हा कोर्स करू शकणार आहात. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, लेसन 1 OBS इंट्रोडक्शन, लेसन 2 OBS स्टार्ट आणि यूज, लेसन 3 OBS ऑडिओ अँड व्हिडिओ स्टार्टिंग, लेसन 4 OBS लोगो सेटिंग, लेसन 5 OBS स्क्रोलिंग टेक्स्ट इफेक्ट, लेसन 6 YouTube लाईव्ह अँड शेड्यूल लिंक. म्हणजे असे वेगळे वेगळे तुम्हाला या ठिकाणी लेसन्स असतील. अगदी आपली सुरुवात आहे, अगदी तुम्हाला वेगळे वेगळे लेसन्स या ठिकाणी असतील आणि आपल्या सोयीनुसार, आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला जेव्हा वेळ असेल, मोबाईलवर असेल, डेस्कटॉपवर असेल, तुम्हाला पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढ्या वेळेस तुम्हाला हा कोर्स करता येणार आहे. हे लेसन्स तुम्हाला करता येतील. आणि तुमच्या मनामध्ये याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका असेल तर मी तुम्हाला लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी मदत सुद्धा करणार आहे, सपोर्ट करणार आहे. तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष कॉलिंगच्या माध्यमातून असेल किंवा ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून असेल, तुम्ही या सगळ्या गोष्टी लाईव्ह सपोर्ट तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार आहेत. उदाहरणार्थ आपण बघूया, फर्स्ट लेसन आपण बघितला, आपण तो प्ले करूया. फर्स्ट लेसन आपण प्ले करूया. आपला फर्स्ट लेसन या ठिकाणी दिसतोय. हा फर्स्ट लेसन आपल्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि इथे आपण हा व्हिडिओ किंवा हा लेसन आपल्याला बघायचा आहे. आणि हा एक लेसन पूर्ण झाला की आपण पुढच्या लेसनवर जायचे आहे. एक लेसन पूर्ण झाला की आपण पुढच्या लेसनवर जाणार आहोत. मी नेक्स्ट करतो बघा, नेक्स्ट करतो. हा पुढचा लेसन. पुन्हा आपण पुढे गेलो की पुढच्या लेसन आपल्याला दिसेल. अगदी स्टेप बाय स्टेप, अगदी कोणालाही समजेल अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. अगदी सिंपल पद्धतीने. येस. आपण नेक्स्ट करू शकतो. इथून नेक्स्ट. हा चौथा लेसन आहे. आपण नेक्स्ट केलं की पुढच्या लेसन चालू होईल, नंबर 5. या नेक्स्ट वर क्लिक केलं की पुढच्या लेसन सुरू होईल. येस. तर मित्रांनो, अगदी स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण बघणार आहोत या OBSच्या माध्यमातून. मित्रांनो, या संदर्भात जर आपल्याला काही शंका असतील तर नक्कीच आपण या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा, काही मोफत कोर्सेस सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत. मोफत कोर्सेस सुद्धा आहेत. आपण बघू शकतो वरती नेव्हिगेशन मध्ये मी गेलो, या ठिकाणी होमवर आपण जाऊया. होम मध्ये आपल्याला दिसतंय बघा की ICT मास्टर कोर्स आहे, ब्लॉग मेकिंगचा कोर्स आहे, व्हिडिओ निर्मितीचे तंत्र आहे. अगदी 99 रुपयामध्ये, फक्त 99 रुपयामध्ये व्हिडिओ निर्मितीचे संपूर्ण तंत्र तुम्हाला समजेल. अगदी बेसिक पासून एक शैक्षणिक व्हिडिओ तुम्ही तयार करू शकणार असा एक कोर्स आहे, फक्त 99 रुपयाला. मित्रांनो, एक साधा किंडर जॉय आपण घ्यायला गेलो तर ते जवळपास एवढ्या किमतीचे येतं, आहे की नाही. तेवढ्या किमतीमध्ये आपल्याला एक कौशल्य आपल्याला शिकायला या ठिकाणी मिळणार आहे. एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली एक मी स्वतः एक लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि याची किंमत फक्त 5 रुपये आहे. हे पुस्तक सुद्धा तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकतात. OBS आणि कॅमताशी ॲडव्हान्स स्टुडिओ ॲडव्हान्स हा कोर्स आहे. आपण तो बघितला की इथून सुद्धा तो आपण कोर्स घेऊ शकतो. मोबाईल बेस्ड ICT आणि कंटेंट डेव्हलपमेंट कोर्स आहे. ओके. राज्यस्तरीय मोफत ही साहित्य निर्मिती कार्यशाळा आहे. या ठिकाणी बघा, त्याची मोफत आहे तो कोर्स. व्यक्तिमत्व घडा विद्यार्थ्यांसाठी. इंग्लिश ग्रामर हा सुद्धा विद्यार्थ्यांसाठी असलेला कोर्स आहे. वरती जरी पुन्हा मी नेव्हिगेशन मध्ये गेलो तर आपल्याला या ठिकाणी दिसेल ICT लाईव्ह ट्रेनिंग. आता येत्या काळामध्ये आपण जे ई साहित्याचे जे काही कोर्सेस असतात ते आपण या ठिकाणी मोफत आपण या ट्रेनिंग या ठिकाणी या वेबसाईटवर सुरू करणार आहोत. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मोफत वर्ग आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आपण या
ravindra.in वर आपण उपलब्ध करून घेणार आहात. तर मित्रांनो, नक्कीच या साईटला तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि एकदा भेट दिल्यानंतर नक्कीच तुम्हाला ही साईट आवडेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतील आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडतील आणि म्हणून जास्तीत जास्त माझ्या शिक्षक बंधू भगिनींना, जे संपूर्ण महाराष्ट्रातील माझे शिक्षक बंधू भगिनींना मी विनंती करतो, आवाहन करतो की कृपया आपण या कोर्सला जॉईन करा. नक्कीच आपलं 100% समाधान होणार आहे, अगदी 100%. अनेकदा असा प्रॉब्लेम येतो की आपली शाळा सकाळून असते, कोणाची दुपारून असते आणि अशा वेळी एखादा लाईव्ह सेशनला आपल्याला तो कोर्स करायचा असतो, परंतु ती शक्य होत नाही. अशा वेळी अगदी आपल्या सोयीनुसार आपल्याला पाहिजे तेव्हा आपण हा कोर्स करू शकणार आहात. आणि विशेष म्हणजे अतिशय नाममात्र अशा फीमध्ये आपण हा कोर्स करू शकणार आहात. आणि हा कोर्स नक्की 100% तुम्हाला आवडेल. नक्की 100% आवडेल तुम्हाला, याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. मित्रांनो, आपले जे काही शंका असतील, आपले काही समस्या असतील आपल्या मनामध्ये, तर नक्कीच मला आपण विचारू शकतात. मी नक्कीच आपल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देतो. ही जी काही सिस्टीम आहे, ही सगळी सिस्टीम मी फक्त एक लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करून करतोय. आणि विशेष म्हणजे यामध्ये मी OBS आणि OBSचा वापर केलेला आहे. अगदी रिअल टाइम तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. या सगळ्या गोष्टी रिअल टाइम आहेत, लाईव्ह आहेत. नक्कीच आपल्या मनातल्या काही शंका असतील तर आपण मला विचारू शकतात. ओके, थँक्यू सरजी. आदरणीय संदीप पवार सरजी धन्यवाद. आदरणीय मेघा पाटीलजी मॅडम धन्यवाद. अगदी माझ्या आईसारख्या आहेत आणि वेळोवेळी मला मार्गदर्शन करीत असतात. धन्यवाद आदरणीय पाटील मॅडम. धन्यवाद आदरणीय गवडे सरजी धन्यवाद. नक्कीच या कोर्सला जर आपल्याला जोडायचं असेल तर या ठिकाणी आपण 100% जोडू शकतात. या ठिकाणी माझा नंबर या ठिकाणी ऍड करतो आपल्या चॅट बॉक्समध्ये. जर समजा हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही या कोर्सला जॉईन करू शकतात. माझा एक नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या नंबरवर तुम्ही जर मला कॉन्टॅक्ट करू शकता. जर समजा आपल्याला हा कोर्स जॉईन करायचा असेल तर 100% आपण मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपल्याला काही प्रश्न असतील तर 100% आपण मला विचारू शकतात. आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतात. ही वेबसाईट 100% आपल्या सगळ्यांना, विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अतिशय उपयुक्त ठरेल अशी मी अपेक्षा करतो. नक्कीच आपल्याला या ठिकाणी आपल्या मनातली सगळ्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. येस, आपल्याला या ठिकाणी मनात ज्या ज्या प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी या साईटवर आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आणि म्हणून ही साईट आपण या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. 100% आपल्याला जर समजा या कोर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर मला आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण मला विचारू शकतात. काही प्रश्न असतील तर 100% आपण मला विचारू शकतात. धन्यवाद आदरणीय गोपाल पंचबाई सरजी धन्यवाद. माझे मित्र आहेत.
धन्यवाद आदरणीय स्वामीजी, धन्यवाद. मी प्रणाम करतो. आशीर्वाद द्या. अगदी तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या प्रेरणेमुळेच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अगदी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्या प्रेरणेमुळेच. धन्यवाद स्वामीजी. धन्यवाद नीरज बाबा. माझा मित्र पण आहे आणि माझा विद्यार्थी सुद्धा आहे. अतिशय टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अतिशय चांगला प्रगत असा हा विद्यार्थी आहे. सगळ्या गोष्टी त्याला खूप खूप आवडतात. अगदी त्याच्या ब्लॉगिंग असेल किंवा त्याची HTMLच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगले ज्ञान त्या माझ्या विद्यार्थीला आहे. अगदी 10वीच्या इयत्तेत तो शिकतो. व्हेरी गुड. सगळेच माझे विद्यार्थी मित्र असतील, माझे शिक्षक गुरुजन बंधू भगिनी असतील, या सगळ्यांनी या कोर्सेसला अगदी लॉकडाऊनपासून तर आजपर्यंत अगदी मनापासून निस्वार्थपणे मला सहकार्य केलेलं आहे, सदिच्छा दिलेल्या आहेत, प्रेम दिलेलं आहे. आणि फक्त आपल्या या सर्व स्नेह मिळत आहोत. एक एक स्टेप आपण पुढे जात आहोत. अगदी मी नेहमी म्हणत असतो, सातत्याने आपण चालत राहिलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. आणि त्याच्याच एक परिणाम म्हणून अगदी झूम मीटिंग ॲपवर आपण जी सुरुवात केलेली होती लॉकडाऊनच्या काळापासून, तर आज आपण एक स्वतःची वेबसाईट तयार केलेली आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ही वेबसाईट तयार करण्यासाठी मी कोणत्याही सॉफ्टवेअर इंजिनियरची मदत घेतलेली नाहीये. ही सर्व वेबसाईट मी स्वतः तयार केलेली आहे. अगदी ज्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलची वेबसाईट्स असतात, मी तुम्हाला दाखवल्यात की उदाहरणार्थ लिंकेड इन लर्निंग असेल, उडेमी असतील किंवा मग कोर्सेरा असेल, या सगळ्या वेबसाईट्स त्या ज्या पद्धतीने काम करतात अगदी त्या पद्धतीने आपली ही वेबसाईट काम करणार आहे. आणि विशेष म्हणजे एक नंदुरबार सारख्या एक जिल्ह्यामध्ये राहून आपण हे काम केलेलं आहे. विशेष म्हणजे मला या कोडिंगमध्ये असेल किंवा त्या सॉफ्टवेअरच्या बाबतीत मला जास्तीचं ज्ञान नसून सुद्धा मी स्वतः स्वयं अध्ययनातून ही एक वेबसाईट तयार केलेली आहे. आणि 100% ही वेबसाईट आपल्या विद्यार्थ्यांना 100% उपयोगी ठरणार आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, अगदी समय के साथ चलो या हेतूने आपण या सगळ्या गोष्टी आपण करीत आहोत. पारंपरिक ज्ञान हे आवश्यक आहे, परंतु त्याला आपल्याला आधुनिकतेची जोड देणं आवश्यक आहे. आणि या पारंपरिक ज्ञानाला आपल्या आधुनिकतेची जोड मिळाली तर 100% आपण 21व्या शतकातले विद्यार्थी, 21व्या शतकातले नागरिक आणि 21व्या शतकातला भारत आपण घडवू शकतोय. अगदी सशक्त भारत आणि हेल्दी भारत, मनाने, बुद्धीने, सगळ्या गोष्टीने. आणि यासाठी आपल्याला वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करावा लागेल. वेळेनुसार आपल्या कौशल्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल, विकास करावा लागेल. दररोज आपल्याला एक नवीन गोष्ट शिकावी लागेल. कारण मित्रांनो, जो शिकतो, जो नेहमी शिकत असतो, तोच खरा शिक्षक असतो. ज्या शिक्षकातला विद्यार्थी थांबला, ज्या शिक्षकातला विद्यार्थी कुठेतरी बसला, तर तो शिक्षक माझ्या मते, माझ्या वैयक्तिक मते, कदाचित चुकीचे असेल माहीत नाही, परंतु योग्य नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येक शिक्षक हा आधी विद्यार्थी असतो. प्रत्येक शिक्षक आधी विद्यार्थी असतो आणि नंतर शिक्षक असतो. आणि प्रत्येक शिक्षकाने दररोज नवीन नवीन अशा गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी ravindragurav.in आपल्यासाठी उपलब्ध आहे. येस. आणि यात पुढे आपण आणखी एक बदल करणार आहोत की आपल्यासारखे काही लोक आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड ज्ञान आहे, प्रचंड त्यांच्याकडे अनुभव आहे, खूप मोठ्या प्रकारचे त्यांच्याकडे कौशल्य आहेत. असे गुरुजन बंधू भगिनी असतील, माझे विद्यार्थी असतील, तर ते सुद्धा या साईटवर येऊन इतरांना आपलं ज्ञान देऊ शकणार आहेत. अशी सुद्धा आपण या ठिकाणी आपण पुढे येत्या काही दिवसांमध्ये एक सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. जर समजा एखाद्या शिक्षकाला गायनामध्ये आवड असेल, एखाद्या शिक्षकाला स्पोर्ट्समध्ये आवड असेल, एखाद्या विद्यार्थ्याला पेंटिंगमध्ये आवड असेल आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की माझं ज्ञान इतरांनी सुद्धा घ्यावं, माझ्याकडे जी एक गोष्ट जास्तीची आहे तर ती गोष्ट इतरांनाही माहिती व्हावी, अशा लोकांसाठी, अशा शिक्षकांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या साईटवर वेलकम असणार आहे. आणि ते या प्लॅटफॉर्मवरून आपल्या ज्ञानाचं, आपल्या कौशल्याचं इतरांनाही लाभ करून देऊ शकणार आहेत. आणि म्हणून मित्रांनो, ही ravindragurav.in ही वेबसाईट आपल्याला उपयुक्त ठरणार आहे.
मित्रांनो, या OBS आणि कॅमताशियाच्या हा जो काही एक कोर्स आहे, या कोर्सला आपण 100% जुडा आणि नक्कीच स्वतःमध्ये एक मोठा बदल झालेला तुम्ही अनुभव घ्या. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही वेबसाईट आवडेल. मी आपल्याला विनंती करेल की ravindrgurav.in या वेबसाईटवर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि अवश्य तुम्ही यावर असलेले जे कोर्सेस आहेत ते नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. 100% तुम्हाला ते आवडतील अशी मी तुम्हाला हमी देतो, खात्री देतो. अगदी हा कोर्स मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी 3500 रुपयाचा कोर्स आहे, परंतु फक्त या वीकमध्ये याची किंमत असणार आहे 1500 रुपये. आणि फक्त एवढंच नव्हे मित्रांनो, तर याच्यासोबत तुम्हाला PPT अगदी बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत असणार आहे. तो 499 चा कोर्स तुम्हाला फक्त बोनसमध्ये मिळणार आहे. PDF बेसिक टू ॲडव्हान्सचा कोर्स 499 रुपयाचा हा सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे बोनसमध्ये. त्याचबरोबर ब्लॉग बेसिक टू ॲडव्हान्स हा कोर्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बोनसमध्ये 499 रुपयाचा कोर्स. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे 2999 रुपयाचा ऑडॅसिटी नावाचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळणार आहे. येस. आणि या टोटल जे काही कोर्सेस आहेत या कोर्सची बाजारची मूल्य आहे, मार्केट व्हॅल्यू आहे 5996 रुपये, परंतु ते आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त 1500 रुपयामध्ये. जर आपण आज या ठिकाणी प्रवेश घेतला तर 100% आपण या रवींद्र गुरव आणि कॅमताशिया अँड OBS अँड कॅमताशिया ॲडव्हान्स कोर्स याला तुम्ही प्रवेश घ्या आणि हा जो काही मोठा डिस्काउंट आहे तो तुम्ही या ठिकाणी प्राप्त करा. 100% आपल्या या ठिकाणी समाधान होणार आहे अशी मी आपल्याला खात्री देतो. मित्रांनो, आपण हे प्रोफेशनली काम करत नाहीत, आपण काम करतो डिवोशनली. येस, आपण सगळे कामं जे पण करतो ते करतो डिवोशनली आणि प्रोफेशनली नसल्यामुळे, अगदी डिवोशनली असल्यामुळे अगदी तुमच्या लहान भाऊ, तुमच्या लहान मित्र, तुमच्या बंधू म्हणून या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करीत असतो. एक शंका आपल्या मनातली कोणत्याही प्रकारची शंका असेल ती शंका आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि एनी टाइम तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असेल या विविध लेसन्स बद्दल असतील किंवा या कोर्स बद्दल असेल तर ते अगदी वेळेत ते दूर केले जातात. लाईफ टाइम सपोर्ट असतो आणि म्हणून तुम्हाला हा कोर्स अतिशय आवश्यक आहे, तो तुम्ही केला पाहिजे. विशेष म्हणजे OBSच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन तर जाऊ शकतात, पण ऑफलाईन व्हिडिओ तयार करण्यासाठी सुद्धा अतिशय इफेक्टिव्ह आहे. OBS हा ऑफलाईन जेव्हा तुम्ही व्हिडिओ तयार करतात तेव्हा सुद्धा तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणारा असा हा एक सॉफ्टवेअर आहे. विशेष म्हणजे OBS हा ओपन सोर्स आहे, अगदी मोफत तुम्हाला तो उपलब्ध होतो. ₹1 तुम्हाला OBS डाउनलोड करण्यासाठी, इन्स्टॉल करण्यासाठी, वापरण्यासाठी द्यावा लागत नाही. अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही त्या OBSचा वापर करू शकतात. आणि संपूर्ण जगभरामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी असेल, व्हिडिओ निर्मितीसाठी किंवा स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी OBS सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. अगदी संपूर्ण जगामध्ये जास्तीत जास्त वापरलं जातं OBS सिस्टीम आणि म्हणून आपण सुद्धा या OBSचा वापर आपल्याला करता आला पाहिजे, 100% करता आला पाहिजे. जर तुम्ही व्हिडिओ निर्मिती करत असाल, मोबाईलवर व्हिडिओ निर्मिती करत असाल आणि तुम्हाला थोडंसं